जय भवानी. अरे आवाज कुणाचा? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता स्वराज्य माता, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याजी होळकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे या सर्व महान विभूतींना नतमस्तक होऊन तमाम हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना सर सेनापती बाळासाहेबजी ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंदी दिघे साहेब यांना देखील विनम्र अभिवादन करून करोडो लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. आणि प्रभाग क्रमांक 11 शाखा क्रमांक 2 च्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित मंचकावरील शिवसेना पक्षाचे आमचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेत्रे साहेब, जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, शहराचे शहर प्रमुख सचिनजी चव्हाण, त्याचबरोबर यादी नाही का, मुस्ताकबाई शेख, विशालजी पाटील, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बराच वेळ वाट बघावी लागली त्याच्यावर प्रथमतः आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि सर्व उपस्थित लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, सर्वच मान्यवर. खरं तर आज शिवसेना पक्षाची शाखेची उद्घाटन आहे आणि या उद्घाटनाच्या प्रसंगी एवढ्या उशिरा का असेना परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींची उपस्थिती खूप महत्त्वाची आणि लक्षणीय आहे. खरं तर ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींची उपस्थिती म्हणलं तर मला वाटतं काय वावगं ठरणार नाही साहेब, आणि म्हणून विशेषतः या माय माऊलीसाठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. मागच्या कार्यक्रमामुळे थोडासा उशीर झाला, पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. परंतु शिवसेना म्हणलं की मला वाटतं काय वेगळं सांगायची गरज नाही. मागच्या काळात सुद्धा मला वाटतं आपण सर्व मायबाप जनतेने या ठिकाणी शिवसेनेला चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद दिलेला होता आणि आपलं नेतृत्व करण्याची संधी दिलेली होती. आणि म्हणून आज पुन्हा एकदा या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या निमित्तानं शिवसेना पक्ष एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि आमच्या अर्जुनजी सलगर यांच्या माध्यमातून या भागामध्ये शिवसेना आपल्या समोर येते आहे. आणि अर्जुनजींचं काम हे पाहूनच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मागच्या महिन्यामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश झाला. साहेबांच्या उपस्थित त्यावेळेस बापू होते, सचिनजी होते, साहेब काही कामानिमित्त मला वाटतं बाहेरगावी गेलेले होते, त्याच्यामुळे साहेब उपस्थित राहू शकले नाही. परंतु अर्जुनजी सारखा एक होणारी एक उमदा नेतृत्व, युवा नेतृत्व, चळवळीतलं नेतृत्व, जे सर्वसामान्यांसाठी नेहमी अहोरात्र झटणारं, प्रत्येक वेळी त्या ठिकाणी प्रसंगाला उभा राहणारं असं एक आपल्यातलं नेतृत्व त्या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षामध्ये आले. एक चांगल्या पक्षाची निवड त्यांनी केली आणि एक चांगलं काम त्यांनी आता सुरुवात केली आहे. 50 शाखेचा संकल्प बापू आणि साहेब त्यांनी त्या ठिकाणी आखलेला आहे. साहेबांना असा महाराष्ट्रात साहेबांनी सुद्धा कौतुक केलं की महाराष्ट्रात असा दुसरा कुठलाही कार्यकर्ता मी पाहिला नाही की साहेब मला फक्त काय संधी द्या, मला कुठली जबाबदारी द्या, तर ती फक्त मला त्या ठिकाणी संघटना बांधणीची आणि शाखा निर्मितीची त्या ठिकाणी परवानगी द्या, मला बाकीची कुठलीही जबाबदारी नको आणि माझं काम बघून मला जे काही पुन्हा जबाबदारी द्यायची ती द्या. आणि 50 शाखेचा त्यांनी संकल्प साहेबांना बोलवून दाखवला आणि साहेबांनी देखील त्या ठिकाणी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की पहिला असा व्यक्ती भेटतोय मला की त्या ठिकाणी मला कुठली जबाबदारी नको आणि मला शाखा बांधणीची त्या ठिकाणी परवानगी द्या म्हणणारा. आणि खरोखर बोललं तसं त्या ठिकाणी केलं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीप्रमाणे अर्जुनजीचं काम आज त्या ठिकाणी प्रत्यक्षात दिसतंय. अर्जुनजींना थोडा त्रास झाला, पब्लिक थांबवून ठेवायचं खायची गोष्ट आहे आम्हाला माहिती आहे, कारण माझाही पहिला कार्यक्रम मी शिंदे साहेबाचा घेतला होता तेव्हा 6 तास साहेब उशीरा आलते आणि माझं रेकॉर्ड मोडलं ते मेत्रे साहेबाच्या प्रवेशाच्या वेळेस 11 तास उशीरा आलते.
काय गागा घामाघूम झाले असेल माहिती नाही, परंतु अर्जुन तिथं थोडंसं आपल्या शिवसेनेमध्ये होतं. आता शिवसेनेकडे येण्याचा ओघ वाढला, त्याच्यामुळे संघाने तिकडे कार्यक्रम घेतला होता, आपला पण पूर्वनियोजित होता. परंतु खरोखर एवढ्या उशिरापर्यंत सुद्धा आपण थांबलात म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेबांचं काम त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अभिप्रेत आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी मागच्या 2.5-3 वर्षामध्ये जो कामाचा झपाटा लावला, तो जर का त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काम जर का त्यांनी कुठलं केलं असेल तर ते महिला सक्षमीकरणाचं केलं. आज महिला सक्षमीकरणाचं काम करत असताना महिलांसाठी अनेक योजना आणल्या. मला वाटतं इथे बसलेल्या माय माऊली मला वाटतं प्रत्येक योजनेच्या लाभार्थी असतील, त्या ठिकाणी प्रत्येक योजनाचं लाभ त्यांना मिळत असेल. योजना काय नुसत्या कागदावरती किंवा त्या ठिकाणी आश्वासनं देण्यापुरत्या केलेल्या नाहीत, तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा तर मला वाटतं इथं सगळ्याच माय माऊली बसलेले लाभ घेत असतील. किती जण इथं घेत आहे? हात वर करून सांगा बरं. बघा सगळेच घेत आहे. थोडक्यात तर लाडकी बहीण योजना कोणी आणली? एकनाथजी शिंदे साहेबांनी. लेक लाडकी योजना कोणी आणली? एकनाथजी शिंदे साहेबांनी. अर्ध तिकीट तुम्हाला मोफत कोणी केलं? एकनाथजी शिंदे साहेबांनी. अन्नपूर्णा योजना कोणी आणली? एकनाथजी शिंदे साहेबांनी. उच्च शिक्षण मोफत कोणी दिलं? एकनाथ शिंदे साहेबांनी. मग मला सांगा, जर का त्या ठिकाणी संसाराची 2 चाकं असतात, एक घरातला करता नवरा पुरुष आणि त्या ठिकाणी त्या घरातली महिला, तर जर का एखाद्या घराचा करता जर का त्या ठिकाणी कुचकामी निघाला तर एखादी त्या ठिकाणी माय माऊलीला संसाराचा गाडा चालवत असताना किती हाल अपेष्टा भोगावे लागतात हे मला तुमच्यापेक्षा मला जास्त माहिती नाही, तुम्हाला जास्त माहिती आहे. आणि म्हणून संसाराचा गाडा चालवत असताना ज्यावेळेस करता एखाद्या वेळेस गुत्त्याच्या नादी लागला आणि करता जर का घराकडे दुर्लक्ष केला तर त्यावेळेस तिची लेकरं कच्ची बच्ची ज्यावेळेस तिच्या पोटाला बिलगतात, आई आम्हाला भूक लागली आहे, त्यावेळेस त्या माऊलीचं त्या ठिकाणी काळजाला किती भोकं पडत असतील हे मला वाटतं त्याची माऊलीपेक्षा दुसरं कोणी जाणू शकत नाही. आणि हेच दुःख हेच कष्ट जर कुणी त्या ठिकाणी निरसन करायचं काम केलं असेल तर लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून महिन्याला 1,500 रुपये आपल्याला मिळतात. म्हणजे संसाराचं राशन तरी त्या ठिकाणी भागत आहे. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 गॅस मोफत मिळतात. म्हणजे त्या ठिकाणी चुलीवरचा स्वयंपाक स्टोवरचा स्वयंपाक गॅसवर आला म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी चुलीचा त्या ठिकाणी इंधनाचा प्रश्न वाचतोय. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून स्वस्त राशन मिळतंय. प्रवासाचा खर्च महिलेचा बाजारहाट करायचा असेल तर त्या प्रवासाचा खर्च निम्मा होतोय. आणि मुलींच्या शिक्षणाचा खर्च मग लेक लाडकी जन्मल्यापासून वय वर्ष 18 पर्यंत दरवर्षी तिच्या नावावरती 5,000 रुपये. आणि उच्च शिक्षणाच्या मोफत त्या ठिकाणी मुलगी ज्यावेळेस उच्च शिक्षण घ्यायला लागते त्यावेळेस उच्च शिक्षण मोफत. अशा सगळ्या चिंता त्या पालकाच्या जर का कोणी दूर केल्या असतील तर त्या एकनाथजी शिंदे साहेबांनी केल्या. आणि म्हणून असं जनतेच्या हिताचं आणि महिला सक्षमीकरण जे महिलाला मजबूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. तितकाच त्या ठिकाणी विचार लाडक्या भावाचा सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांनी केला. आणि लाडक्या भावासाठी सुद्धा त्या ठिकाणी अनेक उद्योग जे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ पाहत होते ते महाराष्ट्रात कसे राहतील आणि महाराष्ट्रात कसे येतील त्याच्यासाठी पूरक परिस्थिती कशी येईल. म्हणून एका महिन्यामध्ये 30 दिवसामध्ये सगळ्या साहेब उद्योगाच्या जी एनओसी आहेत ती 30 दिवसामध्ये एका खिडकीमध्ये देण्याचं काम केलं आणि अनेक उद्योग त्या ठिकाणी आशीर्वादी महाराष्ट्रात आले आणि त्यांच्या कार्यकालामध्ये 6 लाख कोटीचे एमयू झाले. त्या 6 लाख कोटीचे जर का उद्योग महाराष्ट्रात उभा राहिले तर कितीतरी अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या हाताला काम मिळू शकतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थदर्शनाची योजना आहे आजी. अशा अनेक शेतकऱ्यासाठीच्या अनेक योजना केल्या, घरकुलाच्या योजना केल्या. त्या ठिकाणी गृहनिर्माण खातं त्यांच्याकडे महाडा शिडको या योजनेच्या माध्यमातून गृहनिर्माणाच्या अनेक त्या ठिकाणी योजना केल्या. म्हणून असं सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य व्यक्तींना त्या ठिकाणी समाजाला केंद्रबिंदू मानून एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मागच्या 2.5 वर्षामध्ये काम केलं. आणि म्हणूनच राज्यकर्त्याबद्दलची विश्वासार्हता ही वाढली. इथं आम्ही बसलेल्यामुळं नाही तर ती एकनाथजी शिंदे साहेबांमुळे वाढली हे तुम्हाला मान्य करावं लागेल. म्हणून अशा नेतृत्वाच्या पाठीमागं अशा विचाराच्या पाठीमागं त्या ठिकाणी सर्वसामान्याची जाण असलेल्या नेतृत्वाच्या पाठीमागे त्या पक्षाच्या पाठीमागे तुम्ही उभा राहण्याची वेळ येणाऱ्या काळामध्ये पुढील एक 10-15 दिवसामध्ये महानगरपालिकेचं इलेक्शन लागणार आहे. आणि जर का अनेक या सगळ्या योजना गतिमान करायच्या असतील, या योजना टिकवून ठेवायच्या असतील, आणखी समाजाचा राहिलेला विकास करून घ्यायचा असेल, नगर विकास खातं त्यांच्याकडचे आहे. नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपल्या नगरपालिका महानगरपालिकेचा विकास हा नगर विकास खात्याच्या माध्यमातून हा सगळा जर का विकास आपल्याला बॅकलॉग मागच्या काळातला भरून काढायचा असेल तर त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षाच्या पाठीमागं आपला मतदान रूपी आशीर्वाद त्या ठिकाणी देणं आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणून मायबाप जनतेनं शिवसेना पक्षाच्या पाठीमागं उभा राहावं. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या भागातीलच आमचे अमोल बापू असतील, मेत्रे साहेब असतील,
अर्जुन जे असतील, सचिन जे असतील, हे लोक त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी आपल्या समोर आणतील. त्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहून त्या लोकांना त्या ठिकाणी आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, साथ द्यावी, एवढीच अपेक्षा आणि एवढीच विनंती करण्यासाठी हा एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथं आलोय. आणि एवढीच अपेक्षा आपल्याकडे करतो. आणि आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या येण्यामुळे उशीर झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी वाट बघावी लागली. याच्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत.